जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आमदार महेश शिंदे, डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचे विशेष प्रयत्न. राहुलदादा बर्गे. आमदार महेश शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा निर्धार केला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी निश्चित प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीही विविध उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी दिली. कोरेगाव पंचायत समिती कार्यालयासमोरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनचे संचालक गजाभाऊ बर्गे आणि कोरेगाव रोटरी क्लबचे सचिव डॉक्टर रोहित बर्गे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ व शेंगदाणा लाडू वाटप करण्यात आला. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी राहुल बर्गे बोलत होते. राहुल बर्गे म्हणाले, आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या भौतिक सुविधा सुधारण्याबरोबरच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा उंचावल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध होत असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. गजाभाऊ बर्गे म्हणाले, आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहराचा सर्वांगीण विकास साधताना शालेय विद्यार्थ्यांच्या हिताला विशेष प्राधान्य दिले आहे. त्यांच्या माध्यमातून शहरातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा दर्जा वाढवण्याचे काम सुरू असून शाळांसाठी नवीन इमारती उभारल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार महेश शिंदे करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. डॉक्टर रोहित बर्गे म्हणाले, डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कामकाजाची सूत्रे हाती घेतल्यापासून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ व शेंगदाणा लाडूचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच आरोग्य आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमास नगराध्यक्षा दीपालीताई महेश बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, जयवंत पवार नगरसेवक साईप्रसाद बर्गे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष केदार केंद्रे, नगरसेवक अजित विलासराव बर्गे, माजी नगरसेवक रशीद शेख श्रीरंग बर्गे, प्रदीप नारायण बर्गे, विनोद हनुमान बर्गे, दत्तात्रय नाळे, रघुनाथ गायकवाड, वैभव उर्फ बंड्या बर्गे, श्रीरंग बर्गे, संतोष संभाजी बर्गे, पांडोळे काका, संतोष शिवाजी बर्गे, मधुकर नानावरे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते. तसेच आमदार महेश दादा शिंदे साहेब विचार मंच, आमदार महेश दादा शिंदे साहेब युवा मंच, कोरेगाव विकास आघाडी, नगरपंचायतीचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. फेडरेशनचे संचालक श्री गजाभाऊ बर्गे, त्या पद्धतीने नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे, आमचे सर्व मार्गदर्शक, सर्व उपस्थित मान्यवर, सर्वांचं नाव आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण आपल्या कोरेगावच्या विकासासाठी माननीय आमदार श्री महेशजी शिंदे साहेब यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना मगाशी सरांनी सांगितलं की ह्या शाळेची अवस्था खूप बिकट होती. या शाळेसाठी साहेबांनी इमिजिएटली एक मंगल कार्यालय तुम्हाला मिळवून दिलं आणि तुमची गैरसोय दूर केली. आणि एक 10 वर्ष आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला कोरेगावची अवस्था आणि आज तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही लहान मुलं आहात, आजच्या आणि पूर्वीच्या कोरेगावमध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्ही आज सगळं जे बघताय की बाहेर रस्ते आहेत किंवा झाडं वृक्षारोपण केलेलं आहे, त्याच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, तसेच शेतकऱ्यांसाठी वगैरे आपल्या साहेबांनी खूप काही कार्य केलेलं आहे. आणि त्या कार्याचा गौरव म्हणून आणि आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण हा एक छोटा कार्यक्रम करण्याचं एक नियोजन केलं आणि त्याबद्दल आपण सर्वांनी उपस्थित राहिलात. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं पण स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो आणि या शाळेबद्दल पण एक कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. सांगायला आनंद होतोय. साहेबांनी जसं आपल्या शाळेसाठी योगदान दिले तेवढेच प्रयत्न राहुलदादा बर्गे यांनी केले. आणि ज्यावेळी या पार्टीसाठी ते निधीचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी आम्ही सर्व माजी विद्यार्थी, कोरेगावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना भेटलो. आपल्या शाळेसाठी डॉक्टर रोहितजी बर्गे यांनी एकाच विनंतीवर भरघोस अशी मदत केली. त्याबद्दल एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सन्मान्य राहुलदादा बर्गे आपल्याला मार्गदर्शन करतात. आज खरं तर कोरेगाव मतदारसंघासाठी जो एक अत्यंत आनंदी दिवस म्हणून 8 ऑगस्ट साजरा जातो, त्याला कारण म्हणजे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेशदादा यांचा आज वाढदिवस असतो. खऱ्या अर्थी आज जर पाहिलं तर आमचे डॉक्टर रोहित बर्गे असतील, आमचे भाऊ असतील, यांनी सुद्धा आमदारांचा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करायचा तर ह्या छोट्या मुलांना कुठंतरी ह्या
साहेबांच्या वाढदिवसात सहभागी करावं म्हणून हा आज वाढदिवस घेतला. खऱ्या अर्थी चांगल्या पद्धतीनं समाजात काम करणारे हे डॉक्टर रोहित बर्गे असतील आणि भाऊ असतील, त्यांच्या कायमच कोरेगावच्या जडणघडणीत भाऊंचा सुद्धा फार मोठा सहभाग आहे राजकीय ह्याच्यात. आणि त्याच कुठून तरी आमदारांनी केलेल्या ह्या कोरेगाव मतदारसंघामध्ये भरीव कामाच्या योगदानाबद्दल आज ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काहीतरी आपण कुठेतरी उपकृत भावनेने आज महेशदादांचा वाढदिवस साजरा करण्याच्या प्रत्येक ठिकाणी आज मतदारसंघात चाललेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आज रक्तदान शिबिर आहेत, बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटप आहेत, समाज उपयोगी कार्यक्रम आज चालू आहेत. खऱ्या अर्थी आल्याच विषयदांचा भाऊ आपल्या कोरेगावच्या डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सुद्धा अडचणीच्या झाल्या. त्याचप्रमाणे ही 1 नंबर शाळेची अवस्था होती आणि कोरपडे सर असतील किंवा इतके सगळे स्टाफ आमच्याकडे साहेब पंचायत समिती साहेब बसलेले आणि सगळे आले. जर ह्या शाळेची परिस्थिती अशी होती की 1 नंबरची शाळा म्हणजे इथल्या आपल्या आसपासची शाळा होती आणि आसपासच्या शाळेतले विद्यार्थ्यांना इथं काय जायला लांब कुठं जर घातली तर रिक्षा किंवा बाकीच्या गोष्टी यांना गैरसोय होती. म्हणून सरांनी आग्रह केला की ह्या शाळेतला आपल्याला कुठेतरी जवळच ठिकाण हवं आणि ते ठिकाण असावं. पण ते ठिकाण उपलब्ध करत असताना त्यांना ह्या शाळेला आलेली अडचण ही आर्थिक होती. आमदार साहेबांच्या कृषी आपण हा सगळा विषय मांडला. तत्काळ आमदार साहेबांनी आजपर्यंत भाडं हे आमदार महेशदादांच्या ह्याच्यातून आणि त्या लोकसहभागातून म्हणजे सांगायचं एक असं आहे की ही छोटी मुलं आहेत पण ह्या मुलांच्या सुद्धा भविष्याची काळजी घेणारे हे आपले आमदार महेशदादा आहेत की कुठं ना कुठं ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांच्यावर आपण करत असताना डेव्हलपमेंट त्या डेव्हलपमेंटचा त्रास ह्या लहान मुलांना होऊ नये या भावनेतून पडदेशी निर्णय घेतला. अशा आज आमदारांचा आपण सर्वजण वाढदिवस मोठ्या हौसेने इथं कोरेगाव मतदारसंघात साजरा करत आहेत. त्यांना जन्मदिनाच्या खूप साऱ्या आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. या कार्यक्रमात आवर्जून आमच्या नगराध्यक्ष असतील, जयवंत अप्पा असतील, सुनील दादा असतील आणि सर्वच मान्यवर, कारण नावं भरपूर आहेत, कार्यक्रम सुद्धा आणि सगळ्यात नावं घेण्यासारखी तिथं आहेत. तर भाऊंनी आणि रोहित डॉक्टरांनी हा जो आत्ताचा घेतलेला समाज उपयोगी कार्यक्रम आहे खऱ्या अर्थी एक स्तुत्य असा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्या भाऊ कायमच आपल्या सगळ्यांच्या तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आमदार महेशदादांचा एक मित्रपरिवार त्याच प्रेमाने आदरानं बघत असतो आणि नेहमीच आपल्याबरोबर अशा समाज उपयोगी कार्यक्रम तुम्ही घेत राहावे आणि आम्ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू हीच आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ग्वाही देतो आणि थांबतो. आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या नगराध्यक्षा दीपालीताई बर्गे आणि माजी विरोधी पक्षनेते महेशदादा बर्गे यांनी आपल्या कोरेगाव आणि शिवाजीनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे स्पोर्ट्स ड्रेस दिले. त्याचबरोबर यावर्षीही त्यांचं सर्व विद्यार्थ्यांना सायकल देणं प्रस्तावित आहे. काल नगर परिषदेची टीम आमच्याकडे आली, 7 नावं द्या, परंतु आम्ही दीपालीताईने विनंती केली की आपल्या मुलांना जास्त गरज आहे आणि 1-2 नावं वाढवत आली तर पहा. तर आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी आणखी 2 नावं वाढवून दिलेले आहेत. आमची विनंती आहे जर 10चा आकडा आपण पूर्ण केला तर खूप छान होईल. त्या माध्यमातून अजून एखाद्या वंचित लाभार्थ्याला आपण सायकल देऊ शकू. आणि आणखी एक सांगायचे, दादाने आता या शाळेतील विद्यार्थी म्हणजे देशाचं भवितव्य आहे हे सांगितलं. आता जेन जी काय करू शकते हे जगदेशानं बघितले. दादा ही तर आता जेन अल्प आहे, यांच्यासाठी आपल्याला खूप काय केलं पाहिजे. आपण यांना जपलं तर भविष्यात हे आपल्याला जपणार आहेत आणि जेन अल्पा जेन जी यांना जपणार आपलं तालुक्याचं नेतृत्व आहे हे मी अभिमानानं सांगतो. आपल्या शाळेच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांना आणि शिवाय आता काय करायचं, आपण खाऊ वाटप होणारच आहे त्याच्या अगोदर सर्वांनी मोठ्या आवाजात आपण हॅपी बर्थडेचं जे गाणं म्हणतो का नाही ते साहेबांसाठी म्हणायचे. सगळ्यांनी उभ्या 1, 2, 3 स्टार्ट म्हणले की म्हणायचं. 1, 2, 3 स्टार्ट.